अकोला पोलिसांची सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या 95 इसमांविरुद्ध कडक कारवाई। अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे यासाठी अकोला पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। अलीकडेच अकोला जिल्ह्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे निर्देश अकोला पोलिसांना दिले आहे। सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींमुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी गैरसोयीचे प्रसंग घडतात, भांडणे होतात आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। सदर मोहिमेअंतर्गत पोलीस विभागाच्या वतीने दिनांक 28 मे 2025 चे 7 वाजता ते 10 वाजेपर्यंत विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे, इतर नागरिकांना त्रास देणे किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 25 इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात आली। तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण 35 नाकाबंदी पॉईंटवर 1178 वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये 305 कारवाई करून 1,47,800 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा। अकोला पोलिसांकडून ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जाणार असून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही। त्याकरिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक यांनी केले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।